नमस्कार बांधवांनो, थोडंसं काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे संवाद साधायला वेळ लागतोय। आवाज येतोय ना आता माझा? एक महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। माझा आवाज जर येत असेल तर आपण लगेच पुढील संवादाला सुरुवात करूया। कृपया आवाज येत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा। अतिशय गहन आणि ज्वलंत असा प्रश्न घेऊन मी आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलोय। मी अगदी थोडक्यामध्ये फार तर 10 ते 15 मिनिटच तुमच्यासोबत संवाद साधणार आहे, पण अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी या विषयावर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे। तर त्यासाठी आज मी या ठिकाणी लाईव्ह आलोय। आपण सर्वांना एकदा नमस्कार करतो आणि विनंती करतो की मला जे बोलायचं आहे ते महाराष्ट्रातील सर्व आपल्या 52,000 शिक्षकांपर्यंत जावं। यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सदरील फेसबुक लिंक हे आपण जास्तीत जास्त आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करा। सर्व फेसबुकचे जेवढे ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप असेल याच्यावर आपण सर्वांनी शेअर करावी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय। सर्वप्रथम बीड येथे जी आत्महत्या झाली, खरं तर ती आत्महत्या नाही, ती एका प्रशासन आणि शासनाच्या धोरणामुळे झालेली एक हत्या होती। त्या हत्येमध्ये आपला बांधव, आमचे मित्र स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांचं त्या ठिकाणी निधन झालं। त्यांची ती आत्महत्या ही संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना नव्हे तर समाजाला सुद्धा, त्यांच्या समाजाचं सुद्धा काळीज पिळवून टाकणारी होती आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारी होती। हळहळयुक्त प्रत्येक समाज बांधवातून त्या आत्महत्येविषयी व्यक्त होत होत्या। त्याबद्दल स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांना मी आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने, अंशदारोरी शिक्षक बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। एक खूप मोठी हानी त्या परिवाराची झाली, ती हानी तर आपण भरून काढू शकत नाही, पण संबंध महाराष्ट्रातील अंशदान अनुदानित शिक्षक आणि हा शिक्षक समन्वय संघ पूर्ण ताकदीने खंबीरपणे त्या कुटुंबाच्या पाठीशी असेल असं या निमित्ताने शब्द देतोय आणि महत्त्वाच्या विषयाला देतो। बांधवांनो, मागील काळामध्ये या राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि इतिहासामध्ये अशी कधी झाले नाही असे लोकप्रिय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब, या दोघांनी मिळून आपल्या आंदोलनाला, गेल्या अनेक आंदोलन आपण आझाद मैदानावर केली, त्याला साथ म्हणून सनी जे निर्णय त्या ठिकाणी धराडीचे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये झाले होते, ज्यामध्ये 6 फेब्रुवारी 2023च्या शासनादेशान्वये तुम्हा सर्वांना 1100 कोटीचा टप्पा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वामध्ये यांच्या त्या निर्णयामुळे आपल्या सर्वांना तो लाभार्थ झाला होता, त्याचे आपण लाभार्थी आहोत। आणि त्याच नंतर त्यांच्या या 2.5 वर्षाच्याच कालावधीमध्ये 14 ऑक्टोबर 2024ला पुन्हा एकदा एक शासन आदेश काढला आणि या वंचित बांधवांना, गेल्या 15 ते 20 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या बांधवांना मला कायमचा न्याय द्यायचा आहे। यासाठी पुन्हा एकदा त्यांनी 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशान्वये आमचे त्रुटीपात्र बांधव असेल आणि जे अघोषित असेल आणि जे वाढीव टप्प्यावर असेल या सर्वांना न्याय देण्याची खरं तर एक चांगली भूमिका घेतली आणि यामधून या शासन आदेशामध्ये माझ्या सर्व महाराष्ट्रातील वंचित बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार होता आणि तो खरा न्याय देण्याचं काम तत्कालीन शिक्षण मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल यांनी तो निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून तो न्याय आपल्या पदरात पडेल असं एक मोठं आशा प्रत्येक शिक्षक बांधवांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली होती। 56 दिवस हुंकार आंदोलनाच्या माध्यमामधून मुंबई या ठिकाणी आंदोलन झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मग ते पाथरी असेल, त्यानंतर जालना असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झाले। पण एवढे आंदोलनं करून, सगळ्या गोष्टी करून आपल्याला जो शासन आदेश जो मिळाला ते आपल्या सर्वांच्या कष्टाचं फळ होतं असं प्रत्येकाला वाटलं होतं की आता आपला टप्पा वाढ होणार। प्रत्येकाला एक स्वप्न लंगलं होतं, प्रत्येकाने एक स्वप्न बघितलं होतं, पण या स्वप्नावर पाणी फिरण्याचं काम, या स्वप्नाला विरजन लावण्याचं काम येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या जे अधिवेशन झालं, हे जे काय अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये आमच्या सर्व बांधवांचे स्वप्नभंग झालं। स्वप्नाचं एक अतिशय स्वप्नावर विरजन पडलं असं म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व जर कुणामुळे झालं असेल तर आता जे काही सत्तेमध्ये बसलेले आहे, खरं तर हे ते तेव्हाही सत्तेमध्ये होते, फक्त खुर्ची बदलली, बाकी काहीही फरक पडला नाही। तेव्हाही तत्कालीन जे काही उपमुख्यमंत्री होते हे आज मुख्यमंत्री आहे, जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते हे आज उपमुख्यमंत्री आहे।
त्या आज जे अर्थमंत्री होते तेव्हा सुद्धा ते अर्थमंत्री होते, फक्त खुर्च्या बदलल्या, सरकार तेच आहे. परंतु ह्या सरकारने अतिशय ह्या फसव्या धोरणामुळं त्यांनी जे काही आपला जो निधी इतरत्र वळवल्यामुळं आमच्या 52,000 शिक्षक बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचे स्वप्न, जे काही स्वप्न माझ्या सर्व शिक्षक बांधवांना बघितले होते, ते स्वप्न खरं तर कुठंतरी विचताना आमचा सगळा बांधव त्या ठिकाणी बघतोय. आणि ह्या विवेचनामधून आज माझ्या सर्व शिक्षक बांधवांवर आता ही आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर आत्महत्या करणं कुणाला स्टंट वाटत असेल. काही लोकांच्या प्रतिक्रिया मला कानावर आल्या की आता हे स्टंट करतायत, जिल्ह्यामध्ये असं करतायत वगैरे वगैरे. पण बांधवांनो, मी आवर्जून सांगेन, आत्महत्या करणं कुठलाही माणूस स्टंट म्हणून आत्महत्या करत नाही. छातीवर दगड ठेवून त्याला त्या निर्णयाला सामोरं जावं लागतं. कारण घरामध्ये आपल्या लेकरा बाळांचं, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचं जे काही शोषण होतंय, एवढं धडधाकट आपला तरुण मुलगा जर काही करू शकत नाही आपल्यासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी चांगल्या दर्जाचं शिक्षण जर तो देऊ शकत नाही, तर आपण कुठंतरी त्या कुटुंबावर बोज आहे का, ही अपमानाची भावना कुठंतरी मनामध्ये रुजत आहेत. मग असं अपमानाचं जीवन जगल्यापेक्षा कायमचं मेललं बरं, म्हणून ही भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न झाली. जर शासन एवढे आंदोलनं करून अतिशय ज्या ठिकाणी दिवसा ढवळ्या त्या स्मशानभूमीत कोणी जात नाही, त्या स्मशानभूमीमध्ये जवळजवळ 7-7, 8-8 दिवस उपोषण आम्ही या ठिकाणी केले. महाराष्ट्राचा असा एक कोपरा त्या ठिकाणी राहिला आणि ज्या कोपऱ्यात आमच्या बांधवांनी आंदोलन केलं नाही. आझाद मैदानमध्ये जवळपास आतापर्यंत 150च्या वर आंदोलन झाले. एवढं सगळं करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल, तर आत्महत्येशिवाय आमच्या समोर कुठलाही पर्याय नाही. आम्ही करणार काय? आम्ही दरोडेखोर नाही, आम्ही गुंड नाही, आम्ही गाडी आडू शकत नाही, आम्ही कुठलं सरकारी मालमत्तेचं नुकसान करू शकत नाही. आमच्या हातात फक्त एकच हत्यार आहे, आमच्या स्वतःचा आत्मक्लेश करणं, आमच्या स्वतःच्या जीवाला आता क्लेश करून द्यायचा आणि स्वतः आत्मदहन केल्याशिवाय आता आमच्या परिपाशी कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला नाही. आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील आणि ते सर्व सहकारी शिक्षक आमदार असतील, मी सगळ्याचंच नाव घेतोय, या सगळ्या शिक्षक आमदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विधानसभामध्ये प्रश्न लावून धरला. या शिक्षणावर अन्याय झालेला, यांना न्याय मिळाला पाहिजे. आपण न्याय कधी दिला? पण सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री यांचं एकच उत्तर आहे, फक्त आम्ही सरकार म्हणून सकारात्मक आहोत. माननीय मुख्य शिक्षण मंत्र्यांना माझा एक प्रश्न आहे, साहेब, गेल्या 18-20 वर्षाचा विनावेतनाचा हा आमचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न कदाचित तुम्हाला आमचा समजलाच नाही. आमच्या वेदनातल्या आमच्या ज्या हाक आहे, ह्या हाक तुमच्या कानापर्यंत पोहोचल्याच नाही. त्यामुळे फक्त एका वाक्यामध्ये अतिशय संवेदनशील प्रश्न असणाऱ्या या सभागृहामध्ये आमचे जे काही शिक्षक प्रतिनिधी आहेत ते विचारत असताना तुम्ही त्या ठिकाणी फक्त सकारात्मक या ठिकाणी शब्द वापरता आणि आमच्या भावनांचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान करत आहेत. म्हणून माझी विनंती आहे की सकारात्मक शब्दांना आमच्या शिक्षक बांधवांचं पोट भरणार नाही. माझी हात जोडून विनंती आहे, माननीय दादाजी भुसे साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आहात, तुम्ही त्यांना मानणारे आहात. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज या ठिकाणी असतात आणि त्यांना जर कळालं, त्यांच्या कानावर जर हा विषय गेला असता की या राज्यातला फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये जर हा शिक्षक जर आत्महत्यापर्यंत जर जात असेल, तर या राज्यासाठी ही काळीमा फासणारी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण एकीकडं महासत्तेचं स्वप्न बघतोय, राज्याला प्रगतिशील मार्गावर नेण्याचं आपण स्वप्न बघतोय, त्या पद्धतीने आपण धोरण ठरवतोय, आणि त्याच तुमच्या राज्यामध्ये जर शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेल्या 18 वर्षापासून प्रामाणिकपणे करणाऱ्या शिक्षकावर जर ही वेळ येत असेल, तर खरंच ही या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही खरं जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जर मानणारे असाल, त्यांचा वारसा तुम्ही जपत असाल, तर त्या ठिकाणी त्यांना पटेल आणि त्यांनीही तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावं असं कार्य आपण करावं. माननीय माजी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी खरंच आम्हाला खूप चांगला न्याय दिला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा या ठिकाणी प्रसंगी सरकारमध्ये भांडणं का होईना, जर तुम्हाला निधी देण्यासाठी जर कुणी अडवणूक होत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रातील 52,000 शिक्षक तुमच्या पाठीशी. साहेब, तुम्ही फक्त सांगा, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी, पण आम्हाला न्याय तुम्ही द्यावा, ही एक आशाना आम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्वांकडे बघतो. तुम्ही या खात्याचे पालक आहात आणि आमचे पालक म्हणून आम्ही तुमच्याकडेच राहणार नाही, तुमच्याकडेच मागणार आहे. तुम्हाला जरी आमचा राग येत असेल, पण आम्ही पालक म्हणून तुम्हालाच त्या ठिकाणी हक्कानं मागणार आहेत. आपण आम्हाला न्याय द्यावा, ही न्याय देण्याची भूमिका आम्ही तुमच्याकडे बघतोय. परंतु गेलं बघतोय, आज अधिवेशनाचे फक्त 2-4 दिवस शिल्लक राहिलेत, पण अजून सुद्धा सभागृहामध्ये आमच्या वाट्याला काहीच नाही. अरे ह्या महाराष्ट्रातला हा एकमेव शोषित
घटक आहे, जो अंशतः अनुदानित गेल्या 18-20 वर्षापासून काम करतो, पण या अधिवेशनामध्ये डोळ्यात तेल घालून आमच्या महाराष्ट्रातील सगळा शिक्षक बांधव कावऱ्या बावऱ्या नजरेने या ठिकाणी सभागृहाकडे लक्ष लावून बघतोय, पण आमच्या वाट्याला त्या ठिकाणी फुटकी दमडी सुद्धा आली नाहीये। मग किती वर्ष आम्ही अन्याय सहन करायचा? म्हणून आम्ही जालना जिल्ह्यातील 400 शिक्षक बांधवांनी निर्णय घेतलाय। आज कालच आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी निवेदन पाठवलंय की जर येत्या 25 तारखेपर्यंत जर आपण निर्णय घेतला नाही, कुठला आम्हाला सकारात्मक शब्द नकोय, आमच्या त्या सकारात्मक शब्दाने आमचे कान विटले आहे साहेब। आता सकारात्मक शब्दाने आमचं पोट भरणार नाही। तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल तो बैठक लावून सनी ठोस निर्णय घ्या। माझी आव्हान आहे माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, माननीय अर्थमंत्री यांना की आपण एक माझ्या सर्व शिक्षक आमदारासह आमच्या संघटनेच्या प्रमुखांसही आपण एक आपल्या दालनात बैठक घ्या आणि या बैठकीतून कायमचा तोडगा आपण काढावा। मला माननीय मुख्यमंत्र्यांचं सभागृहातलं एक निवेदन आठवतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना माननीय आजचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांचं सभागृहातलं निवेदन आहे, हवं तर मागे जाऊन तुम्ही काढू शकता, मी ऑन रेकॉर्ड बोलतो। सभागृहामध्ये माननीय आजचे जे काही मुख्यमंत्री आहे तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमच्या विदर्भातल्या भाषामध्ये सांगतो की छातीला माती लावून या महाराष्ट्रातील सर्व 60,000 शिक्षक बांधवांना कायमचा न्याय देण्याची भूमिका हे आमचं महायुतीचं सरकार घेणार आहे, असं आपलं सभागृहातलं वक्तव्य ऑन रेकॉर्ड वक्तव्य माननीय मुख्यमंत्री साहेब। हे वक्तव्य हे जे काही रेकॉर्ड मधलं असलेलं जे काही तुमचं त्या ठिकाणी झालेलं वक्तव्य हे तुम्ही बघा, हे काढून बघा, ऑन रेकॉर्ड असेल ते आजही त्या रेकॉर्डवर तुम्ही ठेवा, त्या सभागृहाच्या रेकॉर्डवर असेल। छातीला माती लावून तुम्ही 1100 कोटी दिले होते त्याबद्दल तुमचे आभारच आहेत, त्याबद्दल दुमत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये 5,000 कोटीची तरतूद आम्ही करू असा सुद्धा तुमचा सभागृहातला शब्द आहे साहेब। मग 5,000 कोटीचा शब्द देणारे माननीय मुख्यमंत्री अर्थमंत्री आम्ही बघितले होते, तत्कालीन अर्थमंत्री। आज तुम्ही तर स्वतः मुख्यमंत्री आहे, ज्या अर्थी तुम्ही अर्थमंत्री असताना 5,000 कोटीचा शब्द आम्हाला देता, आज तुम्ही माननीय मुख्यमंत्री या राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, तुम्ही या राज्याचे पालक आहे साहेब। तुम्हाला आम्हाला फक्त 826 कोटी लागते हो, 826 कोटी या राज्य सरकारसाठी चिल्लर विषय। अहो एकीकडे कुठल्याही लाडक्या बहिणींना आंदोलन केलं नाही, कुठली लाडकी बहीण रोडवर आली नाही, कुठल्याही लाडक्या बहिणींना मागणी केली नाही, त्यांच्यासाठी महिन्याला 3,500 कोटीची तरतूद तुम्ही करता आणि आम्ही काय या राज्यातले आम्हाला सावत्र का वागणूक देता? आमच्या या 52,000मध्ये जवळपास 30 ते 40% महिला भगिनी आहेत, या सुद्धा या ठिकाणी त्या तुमच्या लाडक्या नाही का? त्या तुम्ही सावत्र वागणूक त्यांना का देता? 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी आमच्या लाडक्या भगिनी त्या आझाद मैदानावर स्वतःच्या तोंडाला काळं लावून बसल्या होत्या। विचार करा, आमच्या भगिनी दुसऱ्याच्या तुमच्या कोणाच्या तोंडाला काळं लावू शकत नाही, कारण शिक्षकामध्ये ती दानत नाही। शिक्षक हा अतिशय समाजामध्ये गरीब प्राणी समजला जातो, तो स्वतःला इजा करून घेतो, काय करायचं तो स्वतःला करणार, कारण दुसऱ्याला करण्याची ताकद मनगटामध्ये आमच्या नाहीये, म्हणून आम्ही स्वतःला विजा करतोय। त्या दिवशी आमच्या त्या भगिनी 8 मार्च दिवशी स्वतःच्या तोंडाला काळं लावून तिथं बसल्या होत्या। संबंध महाराष्ट्राने बघितलं, महाराष्ट्रानं नव्हे देशामध्ये खरं तर ते फुटू गेले असतील, मग तेव्हा महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जात नाही का? तुम्हाला महाराष्ट्र प्रगतीपथावर नेत असताना महाराष्ट्रातील हा शिक्षक तुम्ही वंचित का ठेवता? आज माझ्या बीडमधल्या एका बांधवांनी आत्महत्या केली, त्याच्या 3 वर्षाच्या लेकीकडे जर बघितलं तर डोळ्यात पाणी येतं मायबाप सरकार। मग आमच्या सुद्धा घरामध्ये लेकीबाळी आहे, आमच्या घरात सुद्धा म्हातारे आई वडील आहेत, त्यांचा आधार आम्ही आहोत। तुमच्यासाठी आम्ही फक्त एक जीव असल, पण माझ्या कुटुंबासाठी, आमच्या सर्व शिक्षकांच्या कुटुंबासाठी आमचा जीव म्हणजे त्यांचं विश्व आहे। मग हे विश्व या विश्वाला तुम्ही बुडवायला बघता का? आमच्या प्रत्येक शिक्षकाकडे आशानं आमचं कुटुंब बघतंय, कारण आमच्या जीवावर ते कुटुंब, आमच्या जीवाकडे बघून ते कुटुंब जगतंय। उद्या आम्हाला जर बरं वाईट झालं त्या कुटुंबाचं वाली कोण असणार आहे? त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? येत्या 25 मार्चला मी आव्हानात्मक सांगतो, आम्ही कुठलं स्टंट करायला या ठिकाणी आलो नाही, कारण गेल्या 18 वर्ष पोटाला चिमटा देऊन जगतोय। खरं तर आता आंदोलन करायची लाज वाटते साहेब, किती दिवस आंदोलन करणार आहे? गेलं आयुष्य वयाचं जे काही तारुण्याचं जे 18 वर्षाचं जे महत्त्वाचं आयुष्य असतं ना, ते फक्त तुम्ही आमचं आंदोलन करण्यामध्ये घालवलंय। आता आम्हाला रस्त्यानं जाताना सुद्धा, समाजात वावरताना सुद्धा लाज वाटते की आंदोलन करावं तरी किती? आतापर्यंत 150 पेक्षा जास्त आंदोलन झाले, किती आंदोलन करणार? आमचे प्रत्येक सगळे शिक्षक बांधव, सगळे संघटनाचे पदाधिकारी, सगळे बांधव चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतायत, आंदोलन करतायत, पण सगळे हतबल झाले तुमच्या या धोरणापुढं, तुमच्या या व्यवस्थेपुढं। माननीय अजित पवार, माननीय अर्थमंत्री यांना सुद्धा माझी विनंती आहे,
तुम्ही अतिशय धडाडीचे निर्णय घेता त्याबद्दल तुमचा आदर आहे, पण शिक्षकाबद्दलच तुमच्या मनामध्ये एवढी दुपटी भूमिका काय? नेमकं आम्ही शिक्षकांनी तुमचा काय केळीचा बाग कापलाय? मला याचं प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा जेव्हा तुम्ही अर्थमंत्री होता तेव्हा तेव्हा आमच्या अंशतः शिक्षका बांधवावर तुम्ही अन्यायच केलेला आहे, मी जाहीर सांगतोय. मागं सुद्धा 19 महिन्याचा पगार खाण्याचं काम तुम्ही केलं, एक पाप तुम्ही केलं, ते सुद्धा आम्ही सगळे विसरलो. चला जाऊ द्या, जे पदरात पडतं ते घ्यायची भूमिका घेऊन आम्ही पुढे पाऊल चालतोय. ते 18 महिन्याचं 19 महिन्याचं एक चिकार शब्द आम्ही कधी काढला नाही. आणि आता पुन्हा तुम्ही आमच्या मुनगट्टीवर हे लाडक्या बहिणीचं भूत आणून बसवलं. ज्या कुठल्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे मागितले नव्हते त्यांच्यासाठी एकीकडे 3,500 कोटीची तरतूद तुम्ही करता, आणि माझ्या या शिक्षक लाडक्या भगिनी होऊ शकत नाही का? त्यांच्यासाठी वर्षाला 850 कोटी लागतात फक्त, आणि तुम्ही महिन्याला 3,500 कोटी देताय. हो, कुठं राहिलं? गरज नसताना एकीकडे 3,500 कोटी वाटता, आणि ज्यांना एका वर्षामध्ये राज्यातला 52,000 शिक्षकांचा वर्ग, तुम्ही फक्त 52,000 शिक्षक म्हणून बघू नका, ते 52,000 कुटुंब बघा. त्या 52,000 कुटुंबांना जगवण्याची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून, त्या राज्याचे पालक म्हणून तुमच्यावर आहे खऱ्या अर्थाने. आणि त्या जबाबदारीला खरं तर तुम्ही धुडकावून राहिलात. कुठलाही मंत्री सभागृहामध्ये आमच्या शिक्षक प्रतिनिधींना एवढं जीवाच्या पोटतिडकीने ते सभागृहामध्ये बोलतायत, कुठलाही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मंत्री आमच्या त्या प्रश्नाला गांभीर्याने घेत नाहीये, चांगलं उत्तर देत नाहीये, आणि ते उत्तर काय येईल या अपेक्षाने अगदी डोळ्यात तेल घालून आमचे शिक्षक त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ बघतात. पण एकाही मंत्र्याचं अपेक्षित उत्तर नाही ना. मुख्यमंत्री अपेक्षित त्या ठिकाणी आम्हाला ठोस आश्वासन देत, प्रत्येक वेळेस भेटलं की आम्ही सकारात्मक होतो, आम्ही करणार आहोत, आणि आपल्याला करायचं. करणार कधी? अजून आत्महत्या झाली, तुम्ही आमच्या मरणाची वाट बघताय का? आणि आम्ही मेल्यानंतरच तुम्हाला द्यायचं आहे का? आम्ही मेल्यानंतरच जर तुम्हाला द्यायचं असेल तर येत्या 25 तारखेला आम्ही मारायला तयार आहोत. माझी जालना जिल्ह्यातील संबंध शिक्षक बांधवांना आव्हान आहे, नवे मराठवाड्यातील सगळं शिक्षक बांधवांना आव्हान आहे की येत्या 25 तारखेला जास्तीत जास्त शिक्षक संख्येने, मोठ्या संख्येने जालना येथील कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, अंबड चौफुलीपासून आपल्याला मोर्चा काढायचा आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालय माझी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक मराठवाड्यातील सर्व शिक्षक बांधवांना ज्यांना शक्य आहे ते सगळ्यांनी, आणि विशेषतः जालना जिल्ह्यातील, जालन्यामध्ये जवळपास 1,500 शिक्षक बांधव आहे जे या टप्प्यावर काम करतात. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना, आता घरात बसायचं नाही, घरात बसून व्हॉट्सअपवर ते चबरे चाळे करायचे नाही. अरे किती दिवस फक्त शंड म्हणून जगता? तुमच्यामध्ये खरंच धमक जर असेल ना, आता 2 हात करून रस्त्यावर उतरायचंय, आणि सगळ्यांनी येत्या 25 तारखेला ताकदीने आझाद या ठिकाणी अंबड चौफुली या ठिकाणी यायचं. जालन्यामध्ये, जालना जिल्ह्यातले सगळ्या शिक्षक बांधवांना आव्हान आहे माझं, फक्त घरी बसून. आणि जर तुम्ही यावेळी आले नाही ना, हा ज्ञानेश चव्हाण आंदोलनामधून डायरेक्ट निवृत्ती घेणार आहे. माझं शेवटचं आव्हान आहे तुम्हाला, एक तर आता जिवंत राहो, नाही तर अनुदान घेऊ. साधारण लोखंडे सर असेल, तो माणूस गेल्या किती 2-4 दिवसापासून वारंवार सोशल मीडियावर तुम्हाला जागवण्याचं काम करतायत. खरं तर हे येडे लोक आहे असं समजायचं. येडेच आहोत ना आम्ही, तुम्हाला जागं करावं लागतं. सुशिक्षित आहात, एवढे PhD झालेले लोक आहात तुम्ही, तुम्हाला आम्हाला सांगावं लागतं याची लाज आम्हाला वाटते. अरे तुम्ही स्वतः स्वकर्तृत्वाने या ना, कशाला फोनची वाट बघता आमची? मेसेज टाकणं, फोन करणे याच्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही का? प्रत्येक शिक्षकांनी स्वतः जागृत व्हा. आणि आव्हान आहे माझा, हा व्हिडिओ जर माझ्या शिक्षक जालन्यातील शिक्षक महिला भगिनी असतील आणि सर्व शिक्षक जर बघत असेल तर हात जोडून माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, येत्या 25 तारखेला सर्वांनी 1 वाजेची वेळ ठेवली आहे आपण. 1 वाजता अंबड चौफुली या ठिकाणी जमा व्हायचं. इथून आपण त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे. आमच्यावर पोलिसांचा प्रचंड प्रेशर आहे. मला आजही फोन आला होता, सदानंद लोखंडे सरलाही फोन आला होता SP कार्यालयातून, पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आर या पार, आता ही आमची अस्तित्वाची लढाई झाली आहे. आता बेशरम म्हणून आणि निर्लज्ज म्हणून बिनकामाचं हे जीवन असं कोणावर बोझ म्हणून आम्हाला जगायचं नाही. आता जगू तर स्वाभिमानाने जगू. हक्काचा पगार मागतोय, कोणाकडे भीक मागत नाहीये. सरकारला मी मागतो ना, भीक मागत नाही, आपण हक्काचा पगार मागतोय. सरकारलाही माझी विनंती आहे, द्यायचं तर 25 तारखेपर्यंत निर्णय घ्या. आम्हाला पुन्हा पुढचं बोलवून देऊ नका. पुढच्या पावसाळी अधिवेशनात करतोय, कारण मागच्या अधिवेशनात सुद्धा तुम्ही तसंच आम्हाला शब्द दिला होता की अर्थसंकल्पामध्ये घेतो. अर्थसंकल्पात आमच्या वाट्याला दमडी सुद्धा आली नाहीये. त्यामुळे हा अर्थसंकल्प जो सादर केलाय त्या अर्थसंकल्पाचा सुद्धा मी जाहीर निषेध करतोय. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय माझ्या सर्व शिक्षक बांधवांना की काहीही करा, पण आपण येत्या 25 तारखेला मोठ्या संख्येने सहभागी व्हा. 25 तारखेला आपण अंबड चौफुलीपासून कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण आत्मदहन करणार आहोत. आत्मदहन करायला मी आणि सदानंद लोखंडे सगळ्यात पुढे असणार आहेत. आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणारच.
या निर्णयावर, या भूमिकेवर आम्ही अटळ आहोत, ठाम आहोत आणि पुढं आमचं जर काही झालं बरं वाईट, त्या ठिकाणी जर आम्ही आत्मदानामध्ये आमचा जर मृत्यू झाला तर माझी मायबाप सरकारला विनंती आहे की आमचं जे काही शो आहे, आम्ही मेल्यानंतर आमचे जे काही चांगले अवयव असतील, आम्ही जिवंतपणे आम्ही कोणाला फुटकी दमडी देऊ शकलो नाही, आम्हालाच काही भेटलं नाही, आम्ही कुणालावरच उपकार करू शकलो नाही, आम्ही कुठलंही दान करू शकलो नाही, पण मेल्यानंतर आमच्या शरीरातले जेवढे पण काही चांगले अवयव असेल हे गरजू व्यक्तीला दान करावी ही अखेरची इच्छा म्हणून तुमच्या समोर व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय। पुन्हा एकदा विनंती करतो बांधवांनो, येत्या 25 तारखेला मोठ्या संख्येने या आत्मदान आंदोलनामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद।